आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करायला हवं होतं. वाह, काय सॉलिड डिसिजन घेतलं सई. असं म्हणून तुमची पाठ थोपटायला हवी होती असं अपेक्षित होतं का तुम्हाला? सर, तुम्ही समजून घ्यायचंच नाही असं ठरवलंय का? सई, तुम्ही मला समजून घेत नाहीये. तुम्हाला कसं कळत नाहीये हो? इथे तुमच्या बरोबर टाइम स्पेंड करायला ना मरमर करतो मी. माझी काय अवस्था झाली ना त्याची आयडिया पण नाहीये तुम्हाला. आणि जर असंच आपण दुसऱ्याचा विचार करत जगत राहिलो ना तर मग झाला, कल्याण आहे आपला. अंजली दुसरी कोणी नाहीये, बहीण आहे माझी ती. आणि जोपर्यंत अंजलीचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मी आपल्या संसाराचा विचार कसा करू तुम्हीच सांगा. सई सई, तुम्ही डोंट यू थिंक तुम्ही उगाच सगळं कॉम्प्लिकेटेड करताय. फर्स्ट ऑफ ऑल या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. अंजलीचा आणि आपल्या रिलेशनशिपचा ना काही एक संबंध नाहीये. असं नाहीये सर. आपलं आयुष्य एकमेकांशी जोडलेलं आहे सर. अजिबात नाही. तुम्ही जोडताय आणि कन्फ्युजन क्रिएट करताय. सई, मला सांगा, अंजली आपल्या सगळ्यांशी कशी वागली आहे, तिने आपल्या सगळ्यांना किती त्रास दिले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा तिला मदतीची गरज होती आपण तिला मदत केली, तिला आपल्या घरी राहायला जागा दिली. माझ्याकडनं जितकं मला जमलं मी तिच्याशी बरा वागलो. रिसेंटली जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला आपण तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो, बरोबर? आणि आता सुद्धा ती आपल्याच घरी आहे. घरातले सगळे लोक काळजी घेत आहेत तिची. आणखी काय हवंय? किती दिवस आणखी परक्या लोकांमुळे आपल्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे आपण? करेक्ट आहे तुमचं. अंजली आपली नाहीये, परकी आहे. त्यात ती आपल्या घरात आश्रितासारखी राहते आणि आपण तिला आपल्या घरात ठेवून उपकारच करतोय असंच वाटतंय ना सगळ्यांना. पण आश्रितासारखं राहणं काय असतं ना हे सगळ्यात जास्त मला माहिती. इतकी वर्ष मामीच्या घरात अशीच तर राहिली आहे मी. आणि मी जे सहन केलंय ना ते अंजलीने करू नये म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि म्हणूनच मला तिला लवकरात लवकर ना तिच्या हक्काच्या घरात पाठवायचंय. करेक्ट आहे, करेक्ट आहे सई. पण आपल्या रिलेशनशिपचं आणि तिचा काय संबंध? आणि मुळात तिचं लग्न व्हावं म्हणून आपण एकमेकांपासून लांब का राहतोय? आणि एक जेन्युइन ओपिनियन देऊ, तुम्हाला वाईट वाटायला ऐकून, पण अंजलीचं लग्न होणं इम्पॉसिबल आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण लग्न करता कमिटमेंट लागते, ऍडजस्टमेंट लागते, समोरच्या व्यक्ती करता काहीही करायची तयारी लागते. आणि हे सगळं अंजलीला जमेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि या सगळ्याच्या पलीकडे सई, आपल्याला आपल्या पार्टनर बरोबर ऑनेस्ट राहावं लागतं, लॉयल राहावं लागतं. आणि अंजली किती लॉयल आहे, किती खोटी आहे, किती नाटकी आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मी तर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मला मान्य आहे अंजली आधी खूप चुकीचं वागली आहे, खूप साऱ्या चुका झाल्यात तिच्या हातून. पण आता ती सुधारली, स्वतःमध्ये बदल केलाय तिने. आणि सर, तुम्ही विसरलात का? तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवलाय. आय अप्रिशिएट इट, आय रिअली अप्रिशिएट इट. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की अंजली पूर्णपणे बदलली आहे? हो, मला पूर्ण विश्वास आहे की अंजली पूर्णपणे बदलली. सई, मला ना एवढंच वाटतं की तुमच्या या डिसिजनमुळे कोणीच खुश नाही. ना मी, ना जानू, ना आई, कोणीच नाही. जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त माझ्या मामाचा चेहरा होता, बाकी काही नाही. माझ्या मामाने मला कधीच वडिलांची कमी नाही भासू दिली. अगदी स्वतःच्या मुलीसारखं जपलंय त्याने मला. मामी तरी मला परक्यासारखं वागवायची, पण मामाने माझ्यात आणि अंजलीमध्ये कधी भेदभावच नाही केला. माझ्या लग्नाचा जर कोणाला जास्त आनंद झाला असेल ना तर तो फक्त माझ्या मामाला झाला होता.
आणि जेव्हा त्याच्या मुलीचं लग्न मोडलं ना, तेव्हा एकदाही दोष दिला नाही त्याने मला. एका शब्दाने सुद्धा मला काही बोलला नाही तो. आईनंतर जर कोणी माया केली असेल ना, तर ती फक्त माझ्या मामाने केली. खूप काही केलंय त्याने माझ्यासाठी. आणि आज जर मला ती संधी मिळतेय, तर मी त्याच्यासाठी करायलाच हवं ना. आणि अंजलीचं लग्न होत असताना मला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. आणि आयुष्यभर माझ्या चेहऱ्यावरचा हसू जपण्यासाठी त्याने त्याच्या बायकोशी आणि त्याच्या मुलीशी ना कायम वाईटपणा घेतलाय. त्याच्या तुलनेत ना मी काहीच करत नाही. पण एवढंच तर करू शकते ना. सई, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं फक्त अंजलीचं चांगलं व्हावं म्हणून करताय. पण या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या रिलेशनशिपवर का होतोय? तिकडे जानू, तिला तर नातवंडाचं वेध लागलंय. आणि खरं खरं सांगू का, खरं खरं माझी सुद्धा खूप इच्छा आहे की आपल्याला एक छान छोटंसं गोंडस बाळ व्हावं. आपण आपलं नातं पुढे न्यावं. खूप इच्छा आहे माझी. तुम्ही ना खूप इमोशनल होऊन हे प्रॉमिस करून बसलात, भावनेच्या भारात बोलून गेलात. त्यामुळे हे प्रॉमिस पाळायलाच हवं, याचं काही कंपल्शन नाहीये असं मला वाटतं. आपण करूयात ना. राहिला प्रश्न अंजलीच्या लग्नाचा, तर आपण करूयात ना ते काहीतरी. कसं करायचं, कुठे करायचं, मी आहे ना तुमच्या. I'm sorry, sir. पण मी